पावणारा अंधेरीचा आराध्य नावाने ओळखला जाणारा बाप्पा आपण त्या मंडळाला भेट दिलेली आहे। आपण माझ्या मागे पाहाल तर या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान आहे। मूर्ती पाहाल तर अप्रतिम व सुंदर आहे। या बाप्पाच्या इकडे कोणताही नवस केला किंवा काही मागणी केली तर इकडे पूर्ण होते असे इकडचे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे। आपण या मंडळाचे जे मार्गदर्शन करतात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। दादा काय सांगाल, या मंडळाला आता किती वर्ष झाली आणि आतापर्यंत आपण काय काय उपक्रम केले? आमचा अंधेरीचा आराध्य हा गेली 50 वर्ष हा गणेशोत्सव साजरा करीत आहोत आणि यंदाचं आमचं मंडळाचं 50वं वर्ष आहे आणि या विभागातील सर्व भाविकांचं या अंधेरीकरांचं श्रद्धास्थान आहे आणि गेली 50 वर्ष हे येथील येणारे भाविक नवस पावन घेण्याची अनुभूती घेत आहेत आणि येणारा प्रत्येक भाविक या अंधेरीच्या आराध्याच्या चरणी नमस्तक होऊन नवस पावन घेण्याची अनुभूती पण घेतो आहे आणि अध्यात्मिक एक आनंद प्राप्त करून घेतो आहे। आणि आमची जी मूर्ती असते ती एकदम देखीव असते। सगळेजण आपल्या पुऱ्या मुंबईतली भाविक मूर्तीसाठी खास बघायला येतात। मूर्तिकार यंदाच्या वर्षी मूर्तिकार श्री सिद्धेश दिघोळे यांनी मूर्ती साकार केलेली आहे आणि रात्री 3-3 वाजेपर्यंत हे भाविक आपल्या इथे येत असतात। हा बाप्पा आहे त्याच्याबद्दल आपण एक उदाहरण सांगाल की नवसाला कसं म्हणजे पावत होतं? इथे 50 वर्षापूर्वी बैठ्या चाळी होत्या आणि या बैठ्या चाळीला कुठलंच सुविधा नव्हत्या, नागरी सुविधा नव्हत्या, कसलं शासकीय संरक्षण नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या रहिवाशांनी एकजूट होऊन लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने एकत्रित होऊन हा गणेशोत्सव 1966 साली स्थापित केला आणि त्यानंतर स्थापित केल्यानंतर त्याच वर्षी इथल्या लोकांना शासकीय फोटोपास प्राप्त झाले। त्याच्यामुळे त्या इथल्या भाविकांच्या मनात एक श्रद्धा निर्माण झाली की आपल्याला नवस आपला केला होता, आपण तो पावन झाला आणि त्यानंतर त्यानंतर इथल्या भाविकांनी कधी पाठीवरून बघितलंच नाही। प्रत्येक वर्षी त्याच जोमात त्याच उत्सवात हा उत्सव आम्ही साजरा करतो आणि इकडच्या 50 वर्ष इकडे परंपरा संस्कृती आणि त्या माध्यमातून एक समाज प्रबोधनाचं कार्य आज आमचं मंडळ करतं। आज आम्ही ते रक्तदान शिबिर पण आम्ही आयोजित केलेलं आहे। आज अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि असं आमचे वर्षानुवर्षात 50 वर्ष आमची कार्य आम्ही चालू केलेली आहे। आपण या मंडळाशी बातचीत केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, आम्ही मुंबईकर 24 तास मुंबई। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।